हा एका सिद्ध मुहूर्ताप्रमाणे येथे कार्य करतो किंवा याला श्रेष्ठतम मुहूर्त म्हटलं गेलेलं आहे। श्लोक नंबर 77, 78 आणि 79 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सापडतो। ओम सतनम जय आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश अलख निरंजन आदेश। आजचा विशेष भाग येणाऱ्या 24 तारखेला म्हणजेच होळीवरती असा आधारित आहे। होळीच्या रात्रीलाच शास्त्राप्रमाणे याला सिद्ध रात्री असेही म्हणतात। आपल्या हिंदू शास्त्रामध्ये 4 अशा सिद्ध रात्री सांगितलेल्या आहेत, ज्या रात्रीमध्ये केले जाणारे सर्व पद्धतीचे तंत्र, मंत्र किंवा कवच किंवा अनुष्ठान हे लवकर सिद्ध होतात। असा वरदानच या सिद्ध रात्रींना आहे। मग या सिद्ध रात्री नेमका कोणत्या? तर याच्यामध्ये प्रामुख्याने 4 अशा सिद्ध रात्री येतात, ज्यामध्ये शिवरात्री, होळीची रात्री, कृष्ण जन्माष्टमी आणि दीपावलीच्या पर्वामध्ये येणारी लक्ष्मी पूजनाची रात्री, अशा या 4 रात्रींना सिद्ध रात्री म्हणतात। अशा या 4 सिद्ध रात्रींचा उल्लेख आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायामध्ये श्लोक नंबर 77, 78 आणि 79 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सापडतो। पहा, दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायाच्या 77 श्लोकामध्ये वर्णन असे आलेले आहे, प्रकृतीस्त्वं सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्रीश्च दारुणा त्वं स्त्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा। म्हणजे कालरात्री, महारात्री, मोहरात्री आणि दारुणा अशा पद्धतीच्या 4 रात्रीचा उल्लेख आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये सापडतो। मग ज्यातली जी दारुणा रात्री आहे त्यालाच आपण होळीची रात्री असे सुद्धा म्हणतो। या 4 महारात्रींबद्दलची काही माहिती मी यापूर्वीच्याही काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे। खास करून या सिद्ध रात्रींचा उपयोग कधी होतो, तर बरेचसे असे काही मंत्र आहेत ज्याला किलीत केले गेलेले आहे, कारण बरेचसे असे काही मंत्र असतात ज्याचा दुरुपयोग होऊ शकतो। त्यामुळे हा दुरुपयोग होऊ नये म्हणून शिवशंभूंनी मंत्रांवरती एक प्रकारचं बंधन किंवा किलन हे केलेलं आहे। म्हणजेच थोडक्यामध्ये मंत्रांना एक पद्धतीचं कुलूप हे याच्यामध्ये लावले गेलेले असते। त्यामुळे कोणताही मंत्र सिद्ध करताना याचं उत्किलन होणं किंवा एखाद्या मंत्राचं उत्किलन होणे हे खूप महत्त्वाचं असतं। आणि नुसतंच उत्किलन होणे हे महत्त्वाचं नाहीये। उत्किलन करताना ते शास्त्र शुद्ध पद्धतीने उत्किलन करणं किंवा उत्किलन मंत्राचा जाप व्यवस्थित पद्धतीने करणं, तेव्हाच त्या खऱ्या अर्थी मंत्राचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे आम्ही यातनं बोध काय घेतो की एखादा जर विशिष्ट मंत्र असेल, त्याला जर किलन केलं असेल किंवा तो मंत्र केलीत असेल, तर त्याचं उत्किलन जर व्यवस्थित पद्धतीने नाही केलं किंवा उत्किलन मंत्र हा जर व्यवस्थित पद्धतीने नाही घोकला गेला, तर तो जो मंत्र आहे ज्याचा आपण साधना करणार आहोत किंवा तो मंत्र जर आपण जाप करणार आहोत, तर त्या मंत्राची फलश्रुती आपल्याला व्यवस्थित भेटत नाही। ही न भेटण्यामागे मुख्य रिझन काय असते, तर त्या मंत्राचं विधिवत पद्धतीने उत्किलन झालेलं नसेल। मग अशा ज्या सिद्ध रात्री असतात, तर या सिद्ध रात्रीमध्ये उत्किलनाचा प्रश्नच मुळामध्ये येत नाही। कारण जे कुलूप, जसं की मी तुम्हाला सांगितलं की विशिष्ट मंत्रांवरती कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं बंधन किंवा किलन केलेलं असते, तर या 4 सिद्ध रात्रींमध्ये हे किलन आपसुकपणे उघडले गेलेले असते। म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला कुलपाची चावी शोधण्याचं कार्य या रात्रीमध्ये करायची गरजच लागत नाही। त्यामुळे कोणताही तांत्रिक असेल, कोणताही साधक असेल, कोणताही भक्त असेल, कोणताही आराध्य असेल, तो खास करून अशा या सिद्ध रात्रींची वाट पाहत असतो एखादी मंत्रसिद्धी करण्यासाठी। त्यामुळे अशा रात्री केलं जाणारं कोणतंही अनुष्ठान असेल, खास करून मंत्रसिद्धीचं अनुष्ठान असेल, कवच सिद्धीचं अनुष्ठान असेल, तर हे लवकर सिद्ध होतं। कारण याच्यावरती असलेलं कोणत्याही पद्धतीचं बंधन किंवा त्याच्यावरती असलेलं कोणतंही किलत हे आपसुकपणे हटलेलं असतं। त्यामुळे इप्सित कार्याची किंवा इप्सित मंत्राची किंवा अनुष्ठानाची किंवा कवचाची साध्यता किंवा त्याची सिद्धी ही खूप लवकर त्या साधकाला होते। म्हणून ह्या 4 सिद्ध रात्रींना अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे। आता सेकंड पॉइंट पाहूयात। या सिद्ध रात्रींचा आणखीन एक खूप मोठा फायदा आहे। जसं की मी तुम्हाला म्हटलं की या रात्रींना सिद्ध रात्री म्हटलेलं आहे, कारण काय आहे, मुळामध्ये या रात्रींमध्ये उग्रता किंवा त्याची तीव्रता ही चरमसीमेवरती असते। त्यामुळे या सिद्ध रात्रीमध्ये केलं जाणारे कोणत्याही पद्धतीचं जप असेल, तप असेल, अनुष्ठान असेल किंवा कवच असेल, याची ताकद ही आपल्याला 10 पटीने अधिक पाहायला मिळते किंवा याची ताकद ही 10 पटीने अधिक वाढलेली असते। परिणामी या सिद्ध रात्रीमध्ये केलं जाणारं कोणतंही जप अनुष्ठान असेल, तप अनुष्ठान असेल, कवच सिद्धी असेल, याची फलश्रुती सुद्धा किंवा याच्या पुण्याची प्राप्ती ही सुद्धा आपल्याला 10 पटीने अधिक मिळते। म्हणजे सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर तुम्ही एका माळेचा जप करत असाल किंवा 108 मण्यांच्या माळेचा जर तुम्ही जप करत असाल, तर त्या 108 मण्यांच्या माळेच्या जपाचं पुण्यफल तुम्हाला एका माळेमध्ये 10 माळेचं केलेलं तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे तुम्ही 1 माळ ओढत आहात, 1 माळ जप करत आहात, परंतु एका माळेचं पुण्यफल तुम्हाला 10 माळा ओढण्याचं किंवा 10 माळा केल्याचं पुण्यफल एका माळेमध्ये मिळते। त्यामुळे हा सुद्धा खूप मोठा फायदा या सिद्ध रात्रीमध्ये आपल्याला होतो। मग या होळीच्या सिद्ध रात्री आपण कोणत्या वेळेमध्ये साधना ही खऱ्या अर्थी केली गेली पाहिजे?
तर मी तर म्हणेल की या होळीच्या सिद्धरात्रीमध्ये जर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा जप करणार असाल, तप करणार असाल, अनुष्ठान करणार असाल किंवा एखादं कवच सिद्ध करणार असाल, जसे की मी म्हणेल तुम्ही शाबरी कवच सिद्ध करणार असाल किंवा बजरंग बाण सिद्ध करणार असाल किंवा तुमचे जे इष्ट असतील, जे आराध्य दैवत असतील त्यांचा कोणता जप सिद्ध करणार असाल किंवा त्यांचं कोणत्याही पद्धतीचं कवच असेल तर ते सिद्ध करणार असाल, तर खास करून या रात्रीमध्ये रात्री 9 ते पहाटे 3 म्हणजे रात्री 9 ते पहाटेचा 3 या दरम्यानचा जो रात्रीचा वेळ असतो यामध्ये केलं जाणारे जे अनुष्ठान असते ते विशेष फलदायी असते. कारण हा जो वेळ आहे रात्री 9 ते 3 वाजेपर्यंतचा हा एका सिद्ध मुहूर्ताप्रमाणे येथे कार्य करतो किंवा याला श्रेष्ठतम मुहूर्त म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्ही कोणत्याही पद्धतीचे साधने अनुष्ठान या कालखंडामध्ये करणार असाल तर रात्री 9 ते 3 या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. याचबरोबर जर कोणी पुनश्चरण करणार असाल म्हणजेच तुम्ही एखादा मंत्र सिद्ध केला असेल किंवा गुरुमंत्र तुम्ही सिद्ध केलेला असाल तर या मंत्रांचं पुनश्चरण सुद्धा तुम्हाला रात्री 9 ते 3 याच वेळेमध्ये करायचं आहे. खास करून मित्र म्हणेल की जर कोणी शाबर मंत्र सिद्ध करणार असाल, कारण होळीच्या रात्री शाबरी मंत्र सिद्धी ही खूप लवकर होते बरं का. कारण शाबरी मंत्राची ताकद ही खऱ्या अर्थी जर पाहिजे असेल किंवा शाबरी मंत्र जर खऱ्या अर्थी सिद्ध करायचा असेल, पण मंत्र कोणता, जो गुरुमुखी शाबरी मंत्र असेल तो किंवा जो तुमच्या वंश परंपरागत तुमच्या घरामध्ये चालत आला असेल तर असे शाबरी मंत्र, या शाबरी मंत्राचं पुनश्चरण हे या होळीच्या रात्री केलेलं विशेष फलदायी मानलं जातं. किंवा कोणताही शाबरी मंत्र असेल तर हा शाबरी मंत्र होळीच्या रात्री केलेल्या अनुष्ठानामध्ये संकल्पामुळे हा खूप लवकर सिद्ध होतो. त्यामुळे आपण जर शाबरी मंत्राचं पुनश्चरण करणार असाल किंवा शाबरी मंत्र जर सिद्ध करणार असाल तर सांगितलेल्या वेळेमध्ये केला तर याचं निश्चितपणे फलश्रुती ही अधिक पटीने आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण सर्वांनीच अशा या सिद्ध रात्रीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ही होळी पौर्णिमा येणाऱ्या 24 मार्चला म्हणजेच रविवारी येत असून पौर्णिमा ही सकाळी 9:56 लागणार आहे. म्हणजे पौर्णिमा ही सकाळी 9:56 सुरुवात होईल. याचबरोबर जेव्हा पौर्णिमा सुरुवात होईल म्हणजेच 9:56 पौर्णिमा ज्यावेळेस सुरुवात होते त्याच वेळेला भद्रा सुद्धा चालू होणार आहे. म्हणजे भद्रा ही 9:56 ते रात्री 11:14 म्हणजे 11:15 वाजेपर्यंत भद्रा सुद्धा संपूर्ण दिवस पौर्णिमेबरोबर चालू असणार आहे. भद्रा ज्या दिवशी भद्रा ही तिथी असते तर भद्रा ही सर्व कार्यांचा नाश करणारी असते. थोडक्यामध्ये मी तर म्हणेल भद्रा ही अशुभ मानली गेलेली आहे सर्वच्या सर्व शुभ आणि मांगलिक कार्यासाठी. परंतु भद्रा ही त्या कार्यांसाठी सुद्धा शुभ मानली गेलेली आहे जे तंत्र कार्य असेल, मंत्र अनुष्ठानाचे कार्य असेल, साधनेचे कार्य असतील. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या होळी पौर्णिमेला म्हणजे या होळीच्या सिद्धरात्री कोणत्याही पद्धतीचं जर तंत्र मंत्र अनुष्ठान करणार असेल तर अशा कार्यांना भद्रा ही सिद्ध मानली गेलेली आहे. म्हणजे ती अशा कार्यांना चांगली आहे. भले तुमचे कोणते महत्त्वाचे कार्य असतील किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर अशा या भद्राच्या तिथीमध्ये खऱ्या अर्थी करू नये. परंतु आपण जर मंत्र तंत्र आणि यंत्र किंवा इतर कोणत्याही गोष्टी जे साधनेच्या अनुषंगाने असतील तर अशा या भद्रा तिथीमध्ये केलेल्या सुद्धा उत्तम मानले गेलेल्या या सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहेत. त्यामुळे प्रयत्न करा की रात्री 9 ज्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतेही तुम्हाला साधना करायची असेल तर रात्री 9च्या नंतर तुम्ही सुरुवात केली तर आणखीन उत्तम ठरणारीच आहे. शिवाय ज्या व्यक्तिरेख्यांनी माझ्याकडनं बजरंग बाणची दीक्षा घेतलेली आहे किंवा ज्यांनी शाबरी कवच याची दीक्षा घेतलेली आहे अशा सर्वांना या होळी पौर्णिमेला मी अवश्य संदेश देईल की तुम्ही या होळीच्या सिद्ध रात्रीमध्ये बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल किंवा या एकाच रात्रीमध्ये बजरंग बाण आणि शाबरी कवच या दोन्ही सुद्धा तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न हा अवश्यपणे करावा. कारण पहा वर्षात येणार अशा काही रात्री असतात ज्याला मी सिद्ध रात्री म्हटलंय किंवा शास्त्रामध्ये सुद्धा याचं वर्णित आहे. त्यामुळे असे मुहूर्त म्हणा किंवा असे सिद्ध मुहूर्त खऱ्या अर्थी साधकांनी सोडलेच नाहीत पाहिजे. त्यामुळे प्रयत्न करा. कारण तुमच्याकडे मी शिकवलेल्या पद्धतीचं पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सर्व गोष्टी तर आहेतच. त्यामुळे या सिद्ध रात्रीमध्ये तुम्ही बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल सिद्ध करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. आणि ज्या व्यक्तिरेख्यांना शाबरी कवच किंवा बजरंग बाण दीक्षा घेण्याची इच्छा असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधला तरी सुद्धा चालेल. त्यावरती तुम्हाला आणखीन याबद्दल स्पष्टता ही पाहायला मिळेल. ठीक आहे. आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये ज्याला आपण होळी पौर्णिमा यावरती बनवण्याचा किंवा होळी पौर्णिमेचं महत्त्व सांगणारा किंवा याच्यामध्ये कोणते साधना अनुष्ठान केले गेले पाहिजेत किंवा थोडक्यामध्ये माहितीपर व्हिडिओ करण्याचा मी आजचा जो प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी निश्चितपणे आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला हे विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश अलग निरंजन आदेश.